रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अतिशय गंभीर झालेला आहे। मुंबईचा प्रश्न गंभीर वेगळ्या अर्थाने, आपल्या इथला गंभीर वेगळ्या अर्थाने। मुंबईमध्ये जवळपास 24 तास पाणी असतं। आता मुंबईमध्ये 50-50, 60-60, 70-70 मजल्याच्या इमारती आहेत। तिथपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, त्याला दाब असला पाहिजे, अशा वेगवेगळ्या मागण्या मुंबईच्या आहेत। परंतु या मागण्या योग्य असताना सरकार आंदोलन का करू देत नाही? एक तर मागणी पूर्ण करा, नाही तर आंदोलन करू द्या, जनतेच्या भावना व्यक्त करू द्या। आज शिवसेनेच्या नेत्यांना, आमदारांना अटक झालेली आहे। परवासुद्धा अशाच पद्धतीने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला आहे। मात्र सरकार या आंदोलनाला का घाबरते? सरकारने हुकुमशाही सुरू केली का या राज्यामध्ये? कामराला बोलू देणार नाही, आंदोलन करू देणार नाही, खोटे गुन्हे दाखल करू, हे काय धंदे लावलेले आहेत? मग आता सुप्रीम कोर्ट बरोबर एक एक थोबाडात मारू लागलेलं आहे। त्यांच्या एक एक विषय चांगल्या पद्धतीने मारू लागलेला आहे। आणि म्हणून आंदोलन करणं राजकीय पक्षाचा हा अधिकार आहे। ठीक आहे, आंदोलनाच्या जागा, पद्धती याच्याविषयी पोलीस सजेस्ट करू शकतात, पण तो आंदोलनच करू नये ही भूमिका मला असं वाटतं चुकीची आहे। शिवसेना ही भूमिका मुळीच ऐकणार नाही। उलट हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर आणखी ताकदीनं आंदोलन आम्ही उभं करू। नवीन कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की काही गोष्टींमध्ये जबरदस्ती करता येणार नाही। सुप्रीम कोर्टाने सांगितले की हिंदूंच्या मंदिरांमध्ये मुस्लिमांची लोक तुम्हाला चालतील। पण शिवसेनेनं जो विरोध केला होता, बेसिक हाच मुद्दा होता आमचा की वक्फ बोर्डामध्ये तुम्ही हिंदू लोक घालता, उद्या हिंदू मंदिरामध्ये मुस्लिम लोक येणार। कारण वक्फ बोर्ड मला वाटतं जागेबरोबरच मस्जिदीचा सुद्धा प्रशासनाच्या कामात लक्ष देत असते। आणि मग वेगवेगळ्या मशिदीसुद्धा वेगवेगळ्या जागेवर आहेत। आणि अशा ठिकाणी मशीद म्हणा किंवा हा मुस्लिमांचा धार्मिक अधिकार आहे, इथं हिंदूंनी मला वाटतं इंटरफेअर करण्याची आवश्यकता नाही। जर आता तशाच पद्धतीनं उद्या एखादे माणूस म्हटला की आपल्या मंदिराचे ट्रस्ट आहे, उद्या सुपारी हनुमानचा ट्रस्ट आहे, कर्णपुरा देवीचा ट्रस्ट आहे, गजानन महाराज ट्रस्ट आहे, मग तिथं उद्या अशी काही मागणी झाली की इथं मुस्लिम पण टाका 2-2, तर काय करणार तुम्ही? आणि हाच विरोध पार्लमेंटमध्ये शिवसेनेनं केलेला आहे। आणि मला वाटतं तीच बाजू सुप्रीम कोर्टात काल बोलणं झालेलं आहे। मला वाटतं कोर्टाची बाजू आहे, न्यायालयीन प्रकरण आहे, आपण याच्यावर जास्त बोलू नये असं मला तरी वाटतं। थँक्यू। आपल्या गांधी रुग्णालयामध्ये बनावट दिलेला आहे। आता करण्याची गरज आहे जेव्हा कुणाल कामरांनी तसं काही पाप केलेलं नाही, हे सरकार खोटं गुन्हा दाखल करतो। आता गद्दार आम्ही रोज म्हटलेलं, मग आमच्यावर नाही गुन्हे दाखल केले, कामरावर का केले? आम्ही तो रोज भाषणात 10 वेळेस गद्दार म्हणतो, कामराच का लागला यांना? मला वाटतं कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलीस योग्य तो धडा अशा शिकवणाऱ्या म्हणणाऱ्याला देतील। पोलीस काय कोर्टापेक्षा मोठे नाही। मग माझं मत आहे की इथल्या ट्रस्टची सगळी चुकी आहे। पूर्णपणे ट्रस्ट याला दोषी आहे। ट्रस्टच्या धोरणानुसार डॉक्टर वागत असतात। डॉक्टरांचं पर्सनल कोणतंही धोरण अशा हॉस्पिटलमध्ये नसतं। त्यामुळे डॉक्टर गैसासांपेक्षा सगळ्यात आधी या ट्रस्टवर कारवाई करावी असं माझं मत आहे। थँक्यू। आता बस आधी बसून आहे ना काय बनावट औषध प्रकरणी गुन्हा दाखल झाला का कोणावर? अरे त्या कंपन्याच नाही आहे, त्याच्या पुढचं सांगतो मी तुला। बनावट औषधाच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला ना, या कंपन्या उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा ॲड्रेस आहे, आणि त्या तिथं नाहीच आहे। आणखी पुढचं सांगतो तुला मी त्याच्या, असंच आहे ते नाही आहे, तिकडे बी नाही आहे। हो गया ना भिंदी नाही। तुम्ही केला
हाँ सर। ये जरा बोलो दे हिंदी में बात कर रहा हूँ मैं क्या बोलूं बताओ। ये आपका जो सर ये कल जो आंदोलन शुरू होने वाला है इसका रूपरेखा कैसी है? शिवसेना संभाजीनगर शाखा लबाडांनो पानी द्या इस बैनर के नीचे 1 महीने का आंदोलन करने जा रही है। शहर में पानी का प्रश्न बहुत बड़ा हुआ है। कल हम शहर में आंदोलन करेंगे। ये आंदोलन 30 दिन चलेगा। हम साइन की मुहिम लेने वाले हैं, ढोल बजाव करने वाले हैं, पानी के टाकी का पूजन करने वाले हैं, खाली बर्तनों का पूजन करने वाले हैं। और इस शहर में जो अभी 12 दिन 14 दिन को पानी है वो सीमा कम होनी चाहिए। हमारी मांग है। जब हमारे मेयर थे, हम कारपोरेशन देखते थे, उस टाइम 2 दिन 3 दिन को पानी आता था। अभी 12 दिन 13 दिन 14 दिन को पानी आता है। इसलिए हमने ये आंदोलन खड़ा करने जा रहे हैं। हम शहर की जनता को आह्वान करेंगे, ज़्यादा से ज़्यादा जनता ने इसमें सहभागी होना चाहिए और इस शहर को पानी मिलने के जो प्रश्न है उसमें अपना हाथ बटाना चाहिए। सर कहाँ से आंदोलन शुरू होने वाला है? ये आंदोलन एक जगह से नहीं होगा। शहर के पूरे 115 वार्ड में आंदोलन होगा। कल 4 जगह से शुरुआत होगी। धीरे धीरे ये 115 वार्ड तक ये आंदोलन पहुंचेगा। इसमें आदित्य ठाकरे आने वाले हैं सर? बिल्कुल, आदित्य जी ठाकरे इनके नेतृत्व में इस आंदोलन का समारोह होगा। अगले महीने में भव्य सा मोर्चा हम निकालेंगे। जब तक अगर प्रश्न नहीं छूटा तो ये मोर्चा निकलेगा। अगर प्रश्न छूट गया तो मोर्चे की जरूरत नहीं पड़ेगी। पूरा शिवसेना स्टाइल आंदोलन है। शिवसेना पूरी ताकत लगा के जनता को साथ में लेके ये आंदोलन करेगी। पानी बिल्कुल जो 12 दिन 14 दिन है उसको हम बराबर कम लाएंगे। सर ये वक्फ संशोधन बिल जो है इसका देश भर में विरोध हो रहा है। शिवसेना ने भी इसका विरोध किए। कल सुप्रीम कोर्ट में इसकी सुनवाई हुई, तो क्या कहेंगे? मैं समझता हूँ जो कोर्ट में जो बाजू है उसमें हम बात नहीं करना चाहिए, लेकिन शिवसेना ने जो बाजू रखी थी उसी प्रकार का वक्तव्य कोर्ट ने किया है। थैंक यू। पानी को लेकर मुंबई में भी आंदोलन हो रहा है। पानी को लेकर ज़्यादा मुंबई छोड़ते सर क्या बोलो। वक्फ बोर्ड के बारे में शिवसेना ने वक्फ के विधेयक को विरोध किया था। उसमें शिवसेना ने भूमिका रखी थी कि वक्फ में कोई गैर हिंदू नहीं होना चाहिए। अगर वक्फ में हिंदू गया तो मुस्लिम मुँह से मांगनी आ सकती है कि जो मंदिर है वहाँ पे भी कोई मुस्लिमों की नियुक्ति की जाए। इसी प्रकार की मांग आ सकती है, क्योंकि अगर वो वक्फ बोर्ड मुस्लिमों के लिए है, मस्जिद मुस्लिमों के लिए, तो उसका प्रशासन मुस्लिम ही देखेंगे। उसमें हिंदुओं की कोई ज़रूरत नहीं, ऐसा शिवसेना समझती है। और यही बाजू कल कोर्ट में सामने आई है। यही हमने धोखा बताया था कि इससे हिंदू को तकलीफ वक्फ के माध्यम से हो सकती है। ये देखो जिस प्रकार आंदोलन दबाया जा रहा है शिवसेना का, मुंबई में भी पानी का प्रश्न बड़ा विकट हुआ है। वहाँ शिवसेना आंदोलन कर रही है, लेकिन इस सरकार को आंदोलन नहीं चल रहा। लोकशाही मार्ग से आंदोलन करना हमारा काम है, वो हम कर रहे हैं। अगर सरकार हे पहा, माझं मुद्दा तुम्हाला पुन्हा वारंवार सांगतो मी। या संदर्भात मला चांगलं माहिती आहे की इथल्या 10 इंजिनियर जर रस्त्यावर उतरले तर लोकांना 2 दिवसात पाणी नीट मिळू शकतं, असं माझं स्वतःचं मत आहे। याला तांत्रिक बाबी तुम्ही सुद्धा पत्रकारांनी जाऊन बघितल्या पाहिजे की याच्यात सिस्टीम काय असते पाणी पुरवठ्याची। याच्यात पाणी पुरवठा, आता मी तुम्हाला सिंपलच सांगितलं की 240 MLD पाणी येतं ना, 140 MLD पाणी रोज येतं ना। चला, आपल्याकडं एक्सप्रेस फीडर आहे, आपण एक दिवस पूर्णपणे सिडको अडकवला पाणी। त्या दिवशी शहराला 1 थेंबी पाणी देऊ नका। एक दिवस सिडको हडकोचा एक्सप्रेस फीडर बंद करा, पूर्णपणे संभाजीनगर शहराला पाणी द्या। होऊ शकतं का नाही होऊ शकतं एवढं सांगा तुम्ही मला। शहराची 240 MLDची आवश्यकता आहे। तुम्ही असं जरी केलं, एक दिवस एक लाईन पूर्ण बंद आणि एक दिवस एक लाईन पूर्ण बंद,
एक दिवस एका भागाला पाणी पुरणार, एक दिवस एका भागाला. आता काय करतात हे, स्टेशनलाही त्याच दिवशी पाणी देतात आणि हर्सूललाही त्याच दिवशी पाणी देतात. मग स्टेशनला पाणी पोहोचतं, हर्सूलला पाणी पोहोचत नाही. रोज करायची गरज नाही ना. माझं म्हणणं आहे की एक दिवस एक्सप्रेस फिटवून पूर्ण सिडको अडको देऊन टाका. आंदोलनाचा परिणाम, हो, या दोन आंदोलनाचा किती परिणाम झाला हे आपण सगळे बघतो. आणि आताच्या आंदोलनात काय परिणाम होता असं मला वाटतं. आणि या परिणामाच्या संदर्भात असं की प्रश्न सुरू झाला आहे, सगळं संपत आलाय, लवकरच पाणी मिळेल, पण शेवादाची लढाई जिंकण्याचा अट्टहास हे पा चला आम्हाला सांगा, 8 दिवसात पाणी देतो, 4 दिवस 2 दिवसाला 3 दिवसाला आंदोलन मागे घेऊ. चला, कसलं श्रेयवाद, काय इंटरेस्ट नाही आम्हाला आंदोलनात. चला सांगा, कमिशनरने येऊन सांगा किंवा पालकमंत्र्यांनी येऊन सांगा. आज आज किती तारीख आहे, 17 तारीख आहे. चला 20 तारखेला 25 तारखेला आम्हालाही, मला असं वाटतं या शहरातील जनतेला पाणी मिळावं, कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, म्हणून आम्ही पुढाकार घेतो. बाकीचे सगळे पक्ष सत्ताधारी आहेत, आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमचं जनतेचे प्रश्न उचलणं आमचं काम आहे. आणि तुम्ही श्रेयवादाचं म्हणत असाल, तुम्ही सांगा मला 8 दिवसांना पाणी देतो, 3 दिवसाला. चला, मी समांतर जलवाहिनीचं विचारतच नाही आहे. आता सांगा चला 11 दिवसाला ना 10, 8, 7, 6, 4, 3 एक टप्प्यामध्ये एक दिवसात आपण एक दिवस मायनस करू शकतो. जे तुम्हाला गॅरंटीनं सांगतो मी. जर कमिशनरने ठरवलं ना, आजपासून 8 दिवसात एक दिवस कमी करता येऊ शकतो. आम्ही हे सगळं बघितलेलं आहे. इथले सगळे नगरसेवक आहे, बरेच जण, बाळासाहेब आहे, हे आहे, आम्ही सगळे नगरसेवक राहिलो आहे. आम्ही पाण्याच्या टाकीवर जाऊन आमच्या वाड्यात कसं पाणी आणायचं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर का नाही? सगळ्यांना नॉलेज आहे आम्हाला. मी सांगतो की आज कमिशनरने ठरवलं ना, 10 दिवसाचं पाणी 8 दिवसामध्ये 4 दिवसावर येऊ शकतं. तुमचं असं म्हणणं आहे की मला आयुक्त आणि जे संबंधित इंजिनियर आहेत ते दोषी आहेत आणि त्यांना बिलकुल. बदललं गेलं पाहिजे अशी मागणी. हे पण बदल माझं म्हणणं नाही आहे. काम करत असतील तर मग नाही, माझं म्हणणं नाही. महापालिकेचे अधिकारी इंजिनियर हुशार आहे, त्यांच्या कामाविषयी माझ्या मनात शंका नाही. एखादा लाईनमन सुद्धा महापालिकेचा एकदम ब्रिलियंट आहे. माझं म्हणजे आता त्याला झोपेत जरी सांगितलं कोणत्या पाण्याच्या लाईनचं कसं आहे तर तो इथं सांगू शकतो. असे लोक आपल्या संभाजीनगरात आहे. माझं म्हणणं आहे, जर आयुक्तालाच या कामात इंटरेस्ट नसेल तर इंजिनियर या कामात इंटरेस्ट का ठेवाल? आयुक्त IPLची मॅच खेळण्यात रंगलेला आहे. आयुक्त घरवारीवर लाईट लावण्यात गुंतलेला आहे. त्याला शहराला पाणी मिळो का न मिळो. आयुक्त मोठे मोठे लेआउट, नक्षत्रवाडी, कांचनवाडी तिकडे मंजूर करण्यात गुंतलेला आहे. त्याला याच्याशी घेणं देणंच नाही, काही नाही आहे. त्यांनी उद्या सगळे इंजिनियर बोला आणि पाणी नीट होत नाही, कसं होत नाही सांगा, मी सांगतो. आणि मी तुम्हाला सांगतो, मी 8 दिवसांना कमिशनर बरोबर बैठक घेऊन पाण्याचे दिवस कमी करून दाखवणार. आम्ही तुम्हाला दाखवतो, आम्ही कमी करू. आयुक्ताचं असं म्हणणं आहे की पाणी सोडून कुठलाही मुद्दा बोलू. पाण्यावर का नाही बोलायचं? का बोलायचं नाही पाणी? आत्ताची गरज पाण्याची आहे ना. का मला घरवारे क्रिकेट खेळायला काय शहराला 10 लाख लोकांना जायचं आहे का? घरवारे ग्राउंडवर फ्लड लाईटमध्ये क्रिकेट खेळायला या शहरातले 10 लाख जाणार आहे का? मला त्याचा मुद्द्याचं उत्तर द्या ना तुम्ही. आहे का उत्तर? नाही कोणाकडे. जे लोकांना आवश्यकता आहे ते पाणी देणं तर महापालिकेचं कामच आहे ना. बॉडी नसल्यामुळे तुम्ही प्रमुख आहे, नाही तर लोकांनी महापौराला जबाब विचारला असता. बाकी काम कसं पटापट करतो? कमर्शियल लेआउट द्या बरं, 2 दिवसात कसा मंजूर होतो? मग मोठे मोठे टेंडर कसे लागतात ताबडतोब? कसे कचऱ्याचे, मायनिंगचे वगैरे वगैरे टेंडर कसे लागतात? तो कचरावाला रस्त्यावर कचरा फेकतो ते भले दिसत नाही आयुक्ताला. नारेगावून कचरा उचलण्याचा प्रोजेक्ट आहे, रस्त्यावर तो कॉन्ट्रॅक्टर कचरा फेकतो, आयुक्ताला दिसत नाही. हे त्याला चालतं. मायनिंगचं चालतं त्याला सगळ्या गोष्टी. खरेदी आवाज तो होती चालते. रस्ते खराब केले, 4-4दा उखडाव लावलेले हे दिसतात, हे चालतात का त्याला? या शहरातले रस्ते सरकारने पैसे दिले, स्मार्ट सिटीचे पैसे राज्य सरकारने पैसे दिले, 2-2दा रस्ते उघडाव लावले. तुम्ही जाऊन बघा त्या तिकडचा जयेश्वर कॉलनीचा रस्ता. हे चालतं तुम्हाला? हे धंदे चालतात आयुक्ताला. आणि पाणी का नाही चालत? पाणी द्यावं लागेल त्याला. कालच्या नाशिकच्या पण आता हे संपलं का पाणी?
थँक्यू. पाणी मिळालं. हे पाणी दे बाबा. हे कोण येतं? बाळासाहेबांचा जर तुम्ही AI आविष्कार दाखवला, बाळासाहेब ठाकरेंचं जे AIचं भाषण दाखवलं, आवाज बसून जे भाषण दाखवलं, तुम्हाला कोणी विचारत नाही, तुमचे विचार कोणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि आवाज तुम्हाला आणावे लागले, परत असं दुर्दैव तुमच्यावर होतं असं त्या शिवसेनेचे असे कोण बोललं? शिरसाट काय ऐकता तुम्ही? शिरसाटला डिपार्टमेंट सांभाळ म्हणा. तुमच्या डिपार्टमेंटचा सगळा निधी फडणवीस यांनी पळवला म्हणा. तुम्हाला साधा PS नाही मिळाला म्हणा तुमच्या डिपार्टमेंटला अजून. तरी काय राज्याविषयी बोलता? शिरसाटांना माझा प्रश्न, तुम्हाला PS तरी मिळाला का? तुमच्या डिपार्टमेंटचे 15,000 कोटी दुसऱ्या डिपार्टमेंटला कसे वळवले हे जरा थांबवता येत नाही तुम्ही काय बाळासाहेबांविषयी बोलता? बावनकुळे असं म्हणाले की हा निव्वळ खोटपणा आहे. तुमचे विचार, तुमचा आवाज तुम्ही ऐकत नाही म्हणून बाळासाहेबांना AI मार्फतचा आवाज लोकांना. हे बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख आहेत. शिवसेना त्यांनी स्थापना केली आहे. त्यांच्याच विचारावर आमची संघटना चालती आणि म्हणून त्यांचे जे विचार, त्यांचा जो आवाज, त्यांचा जो व्हिडिओ, त्यांचा जो ऑडिओ हे लावणं आमचा हक्क आहे. बाळासाहेब आमचे. उलट तुम्हीसुद्धा बाळासाहेबाचे फोटो का लावता हा माझा प्रश्न आहे. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही तर गद्दारी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीनं बाळासाहेबांना त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं तुम्ही कोण आलो यावर तुम्हाला कोण विचारतं? तुम्ही कशाला मोदींना घेऊन येता? लढा ना तुम्ही. सांगा ना फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढतो म्हणा आम्ही, बावनकुळेंच्या नेतृत्वाला लढतो. आहे का दम? मोदींचं नाव सांगावं लागतं ना तुम्हाला. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचारांचे आहोत. शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे. बाकीची शिवसेना ही अमित शहा, नरेंद्र